हाय, टेकड़ी बघून आम्ही खूप एक्साइटेड होतो वरते जाण्यासाठी और इन बकरों को बिल्कुल पता नहीं था कि ऊपर जाते जाते हालत टाइट हो जाती है। आता तर फुल एनर्जीने चढतात आहे, पण थोडंच वर जाता ह्यांची हालत टाइट झाली होती। अभी तो आधा भी नहीं आए है यार। फायनली कसरत करत करत एकमेकांना ओढत ताडत वरते पोहोचलो, पण वर येऊन हा व्ह्यू बघून आमची सगळी थकान निघून गेली। दूरवरच्या टेकड्यांना ढग टेकत होती, पण आमच्या टेकडीला साधा पावभर पण ढग टेकत नव्हतं। जल्दी चलने के लिए इसको फोर्स किया तो इसने मुझे छोटा सा पत्थर मार दिया। वरून आपले यश भाऊ काही कमी नाही आहेत, मला बोर्ड मारण्याच्या नादात त्यांचा बोर्डच उडून गेला, तेही पहाडाच्या खाली। काही लोक नको असलेल्या लोकांना धक्के देतात, पण यश भाऊनी त्यांच्या बोर्डलाच धक्का देऊन दिला। बोर्ड गमावण्याचं दुःख यशच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसत होतं। ऊपर से देखने की बहुत कोशिश की, पर हमें इसका बोर्ड कहीं दिखा ही नहीं। बंदा नीचे जाके भी ढूंढ के वापस आ गया, पर इसको फिर भी बोर्ड नहीं मिला। जिरली तर जिरलीच होती, पण काय माहिती बाकड्याची का बरं जिरली होती। एवढं सगळं झालंच होतं तर 2 कलरचे 2 सॉक्स घालून हा पोरगा इथे आला होता, आणि असं परत कधी न हो यासाठी देवाकडे बुद्धी पण मागत होता। टेकडीवर फ्रीजर उघडं ठेवल्यासारखी गार थंडी होती। ह्या मुलीला थंडी वाजत होती आणि ह्याला त्याचा बोर्ड गेला, त्याचं डिप्रेशन होतं। फायनली थोड्या गप्पा मारून आम्ही लँडस्केप करायला घेतलं। तोंडावर झापड मारण्यासारख्या हवेत आम्ही लँडस्केप करत होतो। हवा तर हवा, त्यात पाऊस पण सुरू झाला होता। लँडस्केप पूर्ण करून सूर्यदेवाला उरलेलं पाणी चढवून मी बनलो पेंग्विन, क्योंकि हम जहाँ जाए और मस्ती ना हो ये तो हो ही नहीं सकता। बुडबुडे निकाल रे। त्याच नंतर तुलसी थोडी धक्का मारण्याची प्रॅक्टिस पण करत होती। यांचे धक्के मारता मारता मलाच धक्का बसला, म्हणून मी पण उडी मारून दिली। राहिलेला 5 नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय बाय गाईज।